इथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे। ब्रेकिंग बातमी आपण बघतोय ती म्हणजे कल्याणमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत। मुंब्र्याला जाताना हे कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। कल्याणमध्ये ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ही आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। आपण पहिल्यापासूनच सांगतोय की या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आता तणावाची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यात आता आपल्याला विनय म्हात्रेंनी ब्रेकिंग बातमी दिलेली आहे की उद्धव ठाकरे यांना वादग्रस्त जी शाखा आहे त्या शाखेपर्यंत जाऊ दिलं जाणार नाही। अगदी पायी सुद्धा त्यांना तिथे पोहोचता येणार नाही आणि निश्चितच त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या निश्चितच तीव्र असणार आहेत आणि म्हणूनच आपण बघतोय की या ठिकाणी कल्याणमध्ये सुद्धा जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की पोलीस आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते जे आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये बाचाबाची होतीये। नेमकं काय कारण आहे, काय घडतंय? विनय म्हात्रे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। विनय, नेमकं काय चालू आहे? कारण कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संवाद बाचाबाची चालल्यासारखं आपल्याला दिसतंय। विनय, नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तीच परिस्थिती आहे। मगाशी ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांना शाखेजवळ जाऊन दिलं जाणार नाही, त्यांना पाहणी करून दिली जाणार नाही आहे। उद्धव ठाकरे काही अंतरापासूनच पुन्हा माघारी फिरवलं जाणार आहे। फक्त तिथे काही प्रमुख पदाधिकारी म्हणजे जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख यांनाच भेटणार आहे। ही जेव्हा माहिती ह्या सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचते आणि कार्यकर्त्यांना जेव्हा माहिती पडलं की इथे फक्त उद्धव ठाकरे साहेब इथूनच रिटर्न निघणार आहेत, त्याचा वाद हे सगळे कार्यकर्ते पोलिसांशी घालतात आणि पोलिसांना त्यांची एकच म्हणणं आहे की आम्हाला सुद्धाही तिथे त्या ठिकाणी जाऊ दे आणि शाखेजवळ उद्धवसाहेब ज्या ठिकाणी त्यांना घेऊन जाऊ दे अशी त्यांची मागणी चालली। हा वाद पोलीस आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये आहेत। पोलीस आपल्या त्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते जे प्रमुख पदाधिकारी जे आहेत, मग जिल्हाध्यक्ष असतील, संपर्क प्रमुख असतील, ते मात्र समजदारीची भूमिका घेताना या ठिकाणी दिसत आहेत। कारण परिस्थिती ही पूर्णपणे तणावामध्ये आहे आणि त्या तणावपूर्ण परिस्थिती असल्यामुळे पोलिसांना देखील सहकार्य करणं तेवढंच गरजेचं आहे। जर का अशी परिस्थिती झाली तर हा जो संपूर्ण परिसर आहे, हा मुंब्र्याचा परिसर आपला ठाऊक आहे की किती गजबजलेला परिसर हा असतो। एवढा गजबजलेल्या ह्या परिसरामध्ये जर काही कोणता अनुचित प्रकार झाला आणि जर दोन गट आमने सामने आले तर मात्र परिस्थिती बिकट होऊ शकते आणि त्याचा फटका, त्याचा त्रास इथल्या रहिवाशांना, इथल्या नागरिकांना, इथल्या महिलांना ह्या सगळ्यांना होऊ शकतो। म्हणून कुठेतरी समंजस्याची भूमिका शिवसेना असेल, एकनाथ शिंदे गटाची लोक असतील प्रमुख नेते किंवा उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख नेते हे घेताना दिसत आहेत। मात्र कार्यकर्ते हे मात्र आक्रमक झालेले आहेत। ते कार्यकर्ते मात्र ह्या गोष्टी ऐकण्यास तयार नाही आहेत। ते म्हणून पोलिसांशी ते वाद घालत आहेत, परंतु पोलीस आपल्या भूमिकेशी ठाम आहेत। पोलीस आता जसे उद्धव ठाकरेंचा ताफा ह्या शाखेच्या जवळपास येईल तसे पोलीस मात्र दोन्ही रस्ते पूर्णपणे बंद करून आणि पूर्णपणे उद्धव ठाकरेंना फक्त काही मिनिटांसाठी त्या शाखेच्या जवळ जिथे कार्यकर्ते उभे आहेत, जिथे आता हा वाद सुरू आहे, जिथे आता आपल्या कॅमेरामॅन सगळं बॅरिकेड्स लावलेलं दाखवतोय, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे 1-2 मिनिटांसाठी थांबतील आणि मग नंतर तिथून ते पुन्हा मुंबईची दिशेने निघणार आहेत। परंतु जो वाद निर्माण दिसतोय की आता उद्धव ठाकरे काही वेळामध्ये इथे या ठिकाणी पोहोचतील। आता आपण पाहू शकतोय की आपण साम टीव्हीच्या माध्यमातून की कसं दुसरा रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे। पोलिसांनी ही जी बस आहे ती पूर्णपणे आडवी लावण्यात आलेली आहे, म्हणजे दोन्ही दुतर्फा पूर्णपणे रस्ता बंद करण्यात आलेला आहे। म्हणजे एका बाजूला जिथे शाखा आहे त्या बाजूला देखील आणि विरुद्ध दिशेने उद्धव ठाकरे यांचा ताफा जाऊ नये किंवा वाहनं जाऊ नये। जबरदस्ती जर त्यावेळी कार्यकर्त्यांनी केली तर त्यांची वाहनं दुसऱ्या दिशेने जाऊन पण तिकडे पोहोचू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीचा इशारा म्हणून आपला ही जी त्यांची बस आहे पोलिसांची ती बस रस्त्याच्या आडवी लावलेली आहे। एका बाजूला कळव्याकडून जाणाऱ्या रस्त्याकडे मुंब्र्याकडे त्या रस्त्याला बॅरिकेड्स लावले तर दुसऱ्या बाजूच्या रस्त्याला त्यांनी बस लावलेली आहे, म्हणजे पूर्णपणे रस्ता बंद करण्यात आलेला आहे। काहीच वेळामध्ये उद्धव ठाकरे हे या ठिकाणी पोहोचतील, ते लांबूनच त्या शाखेची पाहणी करतील आणि मग नंतर ते आपल्या कार्यकर्त्यांना भेटून ते मुंबईच्या दिशेने पुन्हा ठाणे मार्गाने मुंबईच्या दिशेने जाणार आहेत। परंतु आपल्याला एवढी सगळ्यात महत्त्वाची बातमी जी पहिली साम टीव्हीने दिली साम टीव्हीच्या प्रेक्षकांना की उद्धव ठाकरेंना लांबूनच शाखेची पाहणी करता येईल त्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे।
त्यांना पायीही देखील आतमध्ये जाता येणार नाही आहे. बॅरिकेड्स पूर्णपणे लावून पोलिसांनी घेतले आणि आता पोलिसांनी या संपूर्ण परिसराचा पूर्णपणे ताबा घेतलेला आहे. काही मिनिटांमध्येच आता उद्धव ठाकरे हे या स्पॉटवरती म्हणजे शाखेजवळ हे तिथे पोहोचतील आणि आपल्या कार्यकर्त्यांना भेटून ते तिथून निघून जातील. एक आणखीन पोलिसांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे की जी वाहतूक कोंडी झाली होती तीही पोलिसांनी आता डायव्हर्ट केलेली आहे. म्हणजे कळव्याकडून मुंब्र्याकडे येणारी म्हणजे शाखेच्या दिशेने येणारी वाहतूक कोंडी किंवा तिकडून शिळफाट्यावर येणारी वाहतूक कोंडी देखील त्यांनी आता फिरवण्यात आली. जे वरिष्ठ अधिकारी आहेत DCP लेवलचे अधिकारी आहेत त्यांनी देखील आता आपले त्यांचे हेल्मेट असतील ते सुरक्षा म्हणून त्यांनी सगळे हेल्मेट्स त्यांच्या काठ्या त्यापासून त्यांनी ते सगळे आता रेडीमध्ये तयारमध्ये आहेत. कुठलाही अनुचित प्रकार झाला तर पोलीस पूर्णपणे सतर्क आहेत. पोलीस आपल्या पद्धतीने त्यांचे बॅरिकेड्स तयार केलेले आहेत. त्यांची मूवमेंट आपण बघू शकता की पोलिसांनी कशा पद्धतीने केलेली आहे. विनय तू म्हणतोय सगळं बरोबर आहे. इथं आपल्याला तणावाची सगळी परिस्थिती बघायला मिळते. पण विनय मुद्दा असा आहे की आता पोलीस आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर इथे बघायला मिळत आहेत. पण हा नेमका पोलिसांचा ताफा अंदाजे किती असावा, कुठल्या कुठल्या तुकड्या इथं तैनात करण्यात आलेल्या आहेत? ठाणे पोलिसांचा संपूर्ण ठाणे शहर पोलीस त्यामुळे ठाणे जिल्हा पोलीस या ठिकाणी त्यांची कुमक मागवण्यात आली. SRPFचा पोलीस फोर्स इथे सगळ्यात मागवण्यात आलेला आहे. पोलिसांनी अजूनपर्यंत 2000 पोलीस कर्मचाऱ्यांचा आकडा इकडे त्यांनी काही सूत्रांनी सांगितलेला आहे. मात्र त्याहीपेक्षा हा आकडा असू शकतो, जास्त असू शकतो. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की पोलीस आयुक्त स्वतः जगजित सिंग हे सकाळपासून आपल्या मुंब्रा ज्या पोलीस ठाण्यामध्ये ते ठाण मांडून आहेत. ते स्वतः आपले सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन ते संपूर्ण ह्या मुंब्र्याचा जो परिसर आहे तो सगळ्या परिसरामध्ये ते स्वतः फिरतायत आणि बंदोबस्त कशा पद्धतीने आहे, कुठला अनुचित प्रकार होणार तर नाही ना, हे सगळं पाहण्याचा ते प्रयत्न ते करतायत. त्यांचं एवढंच त्या पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनी यावं, पाहणी करावी आणि त्यांनी आपलं निघून जावं शांततेमध्ये. दोन्ही पक्षांनी मग एकनाथ शिंदे गटाने असेल किंवा उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी असेल कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची खबरदारी कार्यकर्त्यांनी सुद्धा घेतली पाहिजे. त्याचबरोबर त्यांचे पदाधिकारी असतील, त्यांचे नेते असतील, या सगळ्यांनी देखील त्याची खबरदारी घ्यायला पाहिजे अशी भूमिका या पोलीस आयुक्तांनी मांडली होती आणि त्याच पद्धतीने त्यांनी तसा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला.